बाळांना फ्री प्ले देणं महत्वाचं आहे. म्हणजे रिकामं तुम्ही बाळाला कार्पेटवर बेडशीटवर सोडा की ज्यामुळे बाळ स्वतःहून रांगायला शिकेल. त्याला स्वतःहून माझा पाय अडकलाय मग मी पाय त्यातून कसा काढू, माझा हात अडकलाय मग मी कसा काढू, हे स्वतः समजेल. जेवढा फ्री प्ले तुम्ही बाळाला द्याल तेवढे जास्त लवकर माइलस्टोन्स मुलांमध्ये डेव्हलप होतात. जेवढं जास्त आपण मुलांना खाली फ्लोअरवर सोडू त्यांना सुद्धा ह्या कला क्षमता अवगत होतात आणि त्यातून त्यांना समजतं की चालण्यासाठी मला काय गरजेचं आहे. ते हळूहळू एखाद्या खुर्चीचा पाय धरून उभं राहायला सुरुवात करतं, एखाद्या वेळेला त्यातूनच एखादं पाऊल टाकायला सुरुवात करतं, परत पडेल पण परत उभं राहायची क्षमता सुद्धा तेव्हा त्याच्यामध्ये येते. जर तुम्ही बाळाला फ्री प्ले देत नसाल, म्हणजे जर सारखं बाळाला मांडीवरच घेऊन बसत असाल किंवा सारखं उचलूनच घेत असाल किंवा त्याला जमिनीवर ठेवल्यावर त्याला इन्फेक्शन्स होतील किंवा त्याला धूळ पायाला नाही लागली पाहिजे, जर असं असेल तर मग मुलांना डेव्हलपमेंट करण्यासाठी काही वावच अवेलेबल आपण करून देत नाहीये आणि या सगळ्यामध्ये जे काही ग्रॉस मोटर माइलस्टोन्स आहेत ते मुलांचे मागे पडतात. जसं बाळ 1 वर्षाचं होतंय त्यानंतर तुम्ही बाळाला पार्कमध्ये घेऊन जा, जे काही आजूबाजूचे इनपुट्स आहेत, फ्रेश एअर मिळते मुलांना, जे काही आवाज कानांवर पडतायत, बाहेर फिरायला गेल्यानंतर अजून काही सेन्सरी इनपुट्स मुलांना मिळतात. पण म्हणतो ना की 60 मिनिटे रोज फिजिकल ऍक्टिव्हिटीची ही मुलांना दिलीच गेली पाहिजेत आणि त्याची सुरुवात होते ही बाळं जेव्हापासून 1 वर्षाची होत आहेत, चालायला लागतायत आणि आपण त्यांना आउटडोअर सराउंडिंगला एक्सपोज करतोय तेव्हापासूनच. जेव्हा हे लहानपणीच आपण मुलांच्या रुटीनमध्ये एक इंट्रोड्यूस करून देतोय त्यावेळेला रोज त्यांना पण समजतं की आपल्याला 1 तासाचं फिजिकल ऍक्टिव्हिटी गरजेची आहे.